श्रीहरीला घेऊन मी शेगावसाठी निघालो होतो. तरी पोचल्यावर गौरव पाटील आपली वाटच पाहून राहिले होते. गौरवले म्हटलं बसणार बा पटकन, आपल्याला हिंगोली जा लागते ना. पण जाता जाता रस्त्यातच आपल्या गाडीला ताण लागली. गौरव म्हणे की भाऊ मी गाडीची टाकी पॅक करून टाकतो, पण पैसे तुले द्या लागतील. हिंगोलीत आपल्याला 6 वाजता पोहोचायचं होतं, पण आपण 3 वाजताच पोहोचलो. गौरव म्हणे आता एवढा वेळ करतो तरी काय. त्याला म्हटलं चाल मी तुला हिंगोलीचे फेमस खिचडी भजे खाऊ घालतो. खिचडी भजे खाल्ल्यावर गौरव म्हणे की चौथं एकच नंबर आहे भाऊ. आणि या वावटईत तर आमचे खिचडी भजे उडून चालले होते, पण कसे तरी वाचले ना रे बा. पण रस्त्यात सगळं कचरच झालं. मग बदाम शेक पिऊन आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो होतो, तरी सगळी तयारीच बाकी होती. मग गौरव म्हणे की मला पहिले झोके घेऊन घेऊ दे. इकडे रूम मध्ये आराम करायसाठी आलो तर लाईनच चालली गेली. मग बाहेर आल्यावर गौरव म्हणे की मी एवढा मोठा झालो, पण माझा वाढदिवस कधी असा झालाच नाही. मग संध्याकाळी 7 वाजता आपला कार्यक्रम चालू झाला. आणि याच्या अगोदर बी हिंगोलीत आपले लय मोठे कार्यक्रम व्हायलात बरं. या कार्यक्रमात आपण अँकरिंग, मॅजिक शो, गेम होस्टिंग असं 3 in 1 परफॉर्मन्स सादर केलं. थोड्या वेळातच आपल्या बर्थडे बॉयची एंट्री झाली आणि लगेच केक बी कट झाला. आता आशुतोष सरांना आपला परफॉर्मन्स कसा वाटला ते बघू. जसं मी विचार केला होता त्यापेक्षाही उत्कृष्ट यांनी परफॉर्मन्स दिला. आणि बरेच लोक मी सर्च केले होते ऑनलाईन. बरेच लोकांनी काय फक्त मॅजिक शो दाखवतो किंवा अँकरिंगच करतो, ते एकच पार्ट सांगत होते. हे सर्व तुम्हाला 3चा पॅक एका माणसामध्ये भेटतो. हे पूर्ण विदर्भामध्ये एकच आहे. विदर्भामध्ये पण आणि मी तर म्हणतो मराठवाड्यामध्ये पण पूर्ण एकच आहे. त्यासाठी नक्की यांना इन्व्हाइट करा आणि यांचे शो खरंच खूप म्हणजे आनंददायी आहे. नंतर जेवण करून निघालो आपण आपल्या घरी. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जाता आता व्हिडिओला लाईक बी करून टाका आणि तेवढं फॉलोचं बटन बी दाबून टाका.